भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे आणि एकीकडे तुम्हाला बोललं घरातनं पाणी येतं आणि एका साईडला मी मशीन इकडे आपलं तिखट पाणी मी करून घेतलंय. चांगलं झणझणीत केलं. मला आईकडे आल्यावर कधी डबा आपला खाली जात नाही, असंच भरून मिळतो. परत क्रिशिकाला माझ्या आंबा दिलाय. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 11:30 वाजलेत. मगाशीच क्रिशिकाला क्लासला सोडलंय, चहा वगैरे झाला आणि आज भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे आणि एकीकडे तुम्हाला बोललं घरातनं पाणी येतं आणि एका साईडला मी मशीन पण लावले. ते मशीनचा पाईप निघाल्यामुळे पाणी बाहेर पण जातं आणि त्या कोपऱ्यातून पण पाणी येतं. तर बघू, ते पाऊस थांबल्याशिवाय त्याचं काही काम करू शकत नाही आपण, त्यामुळे तसंच सारखं ते पुसून घ्यावं लागतं. चला, पाऊस तर बाहेर भरपूर आहे. तर एकीकडे जेवण करून घेतलं, डाळ झाली, छोलेची भाजी लावली कुकरला, भात पण झाला आणि क्रिशिकाला माहीत नाही जेवढे आंबे आणलेत गपचूप. तर इकडे किरणचं हे जे कामात नाही येतं ते व्यवस्थित लावायला लागतं, कारण काही काउंट करून ठेवायला लागतात. मग संपलं की ऑर्डर करावं लागतं. काय छोले तर सकाळपासून आम्ही व्हिडिओ घरातच शूट करतो आहे, बाहेर पडली नाही, कारण का कंटिन्यू पाऊस लागतो आहे, कुठे जाता येत पण नाही आणि एक भीती वाटते झाडबीड डोक्यात पडेल. किरणसारखं तेच सांगतो की जपून जात जा, वर बघत जा, कुठून झाड कधी पडेल सांगता येत नाही. आणि म्हटलं क्रिशिकासाठी काहीतरी बनवावं. त्या दिवशीच मला 2 दिवसापूर्वी प्लॅन होता डोक्यात पाणीपुरी करायची. म्हटलं नाही, आज करूनच टाकूया. आणि माझी पण तब्येत थोडी ठीक नाही, खोकला झाला आहे, क्रिशिकाला सर्दी खोकला तर चालूच आहे, औषध चालू आहे. तर आता मी चालली आहे पाणीपुरीच्या पुऱ्या आणायला. रगडा मी घरीच बनवणार आहे आणि दोन्ही चटणी पण. तर आता दुकानं चालू झाली आहेत का बघते, कारण का पावसामुळे काही काही दुकानं बंद आहेत. पाणीपुरीवाल्याच्या इथे जाऊन पहिला पुऱ्या घेऊन येते. चला, तर दुकानात आले. शेवचं पॅकेट द्या ना बारीक आणि पाणीपुरीच्या पुऱ्या. पेटीएम पेमेंट ऑफ 40 रुपीज. हां, कितीला आहे? वाटत नाही त्यात 50 पुऱ्या असतील. मग तेच कमी वाटते. त्याच्यातून छोटं नाही ना अजून. आणि 100वाला केवढा पॅकेट आहे? 100वाला तेवढा दाखवा, ते दाखव. 50 रुपयामध्ये 50 पुऱ्या नव्हत्या, 45 पुऱ्या होत्या. म्हटलं काय पुरणार, मला मम्मीला सुद्धा द्यायचं आहे. तिलाही खूप दिवस झाले पाणीपुरी, मला ते कर म्हटलं त्यांना पण घेऊन जाते आणि आम्हाला पण करते. डायरेक्ट 100वालाच पॅकेट घेतलं. बघा केवढं मोठं भेटलं आणि पुऱ्या पण जास्त आहेत त्यात. तर आत्ताच खाली गेलेले, पुऱ्या वगैरे घेऊन आले, कोथिंबीर वगैरे सगळं घेतलं आणि आले. आणि इकडे वाटाणे आणि बटाटे उकडायला ठेवते, म्हणजे रगड्यासाठी. पटकन घेऊन का आले, पाऊस वाढला नाही तर मी भिजली असते. आणि एकीकडे आपला चहा होतोय आणि माझी बाबू पण आत्ताच उठले झोपून ना. बाबूलाच पाणीपुरी खाणार आहे बाबा, एक पोलगा माझ्या. एकीकडे मी गोड चटणी बनवून ठेवली होती दुपारीच, गोड चटणी आणि हिरवी चटणी. आता मी कोथिंबीर वगैरे आणले, त्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची हे सगळं वाटून घेते मिक्सरला. तर एकीकडे आपलं तिखट पाणी मी करून घेतलंय, चांगलं झणझणीत केलं. मला तिखट पाणीपुरी खूप आवडते. आता हे आपला पाणीपुरी मसाला एव्हरेस्टचा त्यात मिक्स करते. तर त्यामध्ये एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला मिक्स केला आहे. तर माझ्या क्रिशिकासाठी गोड पाणीपुरी बनवली. तर गोड पाणीपुरी खूप आवडते. हां, लिहिली बरोबर लिहिली. बघ कशी झाली, खाऊन बघ. हां, बुक वर पडलं तर बाजूला कर, बुक बाजूला कर. खाऊन बघ, खाऊन टाके ना मी लवकर, ती नरम पडणार. आकर झाली चांगली. हां, तिला फटके दिलेत चांगले, काही होत नाही. तर संध्याकाळ झाली आणि आत्ताच क्रिशिकाला पाणीपुरी भरवली. पण त्याआधी तिने अभ्यास करताना मला काय बोलली, मम्मी मला पाणीपुरी दे. आणि पुऱ्या पडल्या नरम आणि बोलते आता हे नको. मग चांगलीच फटकावली. त्यानंतर रडत रडत पाणीपुरी खाल्ली आणि आता मी चालले मम्मीकडे. मम्मी पप्पांना पाणीपुरी घेऊन रोजच्याप्रमाणेच जातेच. आणि आज सकाळपासून भरपूर पाऊस आहे. उद्या स्कूल आहे काय माहीत नाही, आज सुट्टी दिलेली. चला, तर वर्षा वहिनींना कॉल केलेला. असंच बोलत बोलत गप्पा मारत मी मम्मीच्या इथे बिल्डिंग खाली पोचले. असा वारा आला ना
मला छत्री बंद करायला लागली, छत्रीच वाऱ्याने उडायला लागली. आणि आता बघू लिफ्ट आहे का, कारण का लिफ्टवरती गेल्या थांबायला लागतो खूप उशीर, वरतीच गेल्या. तर मम्मीच्या इथे पोचली आहे, मस्तपैकी गार वारा लागतो आहे. आता सध्या तरी पाऊस थांबला आहे, वारा लागतो. दरवाजा बंद करताना दनादन हे दरवाजा आपटत बसतो. मंचून आलाय नको आणू हा बाई, वारा वगैरे मी तुला फोन करणार होती मंचू आता. हाय घरी खेळते. हे काय अशी गप्पा बसले? हात लावून गॅस केला ना, अरे मग लावला गॅस. बागायला बोलून हे केलं मग. हे घे पुऱ्या आज घरी बनवली. बायला काय केलं की असं खायला नको, बाहेरचं पाहिजे. फटकवली जरा धरून. नाही खाल्ला खाल्ला न ग, मला बोले अभ्यास करताना दे म्हणून, आणि दिलं त्या वहीवर पडतंय, नरम झाला पुरा. बोलतात हे नको मला. खाऊन तर बघ. ओ कशी झाली आहे? चांगली आली आहे ना. बिचाऱ्यांना काय खायलाच नाही मिळत. चांगली आली आहे. तर मम्मीने मी पाणीपुरी आणली, त्या डब्यातूनच आळूवडी दिली कृषिकाला आणि मला. तर आईकडे आल्यावर कधी डबा आपला खाली जात नाही, असंच भरून मिळतो. परत कृषिकाला माझ्या आंबा दिला आहे. कुठनं आणलेत काय माहितीने, मार्केटमधून असे मोठे मोठे आंबे आणले. हे बघा, आता ही वडी घरी जाऊन तळणार मी आणि कृषिका खाणार. तिला याच्यातनं पाणीपुरी आणलेली मी, तर तिने डबा भरून दिला. चला, तर थोडा वेळ बसली होती मम्मीकडे आणि आता निघाले. तर खूप दिवसांनी पप्पांनी पाणीपुरी खाल्ली. जवळजवळ मार्चपासून त्यांनी नॉनव्हेज वगैरे अजिबात काय खाल्लं नाही. अटॅक आल्यापासून घरचं जे चपाती भाकरी आणि भात तर बिलकुल खायचं नाही. म्हटलं खाऊ दे, एवढं किती मन मारून राहणार. तर मग आज पाणीपुरी केली होती, त्यांच्यासाठी घेऊन आली, दोघांनाही खाल्ली आणि आता घरी जायला निघाले. चला. तर मम्मीच्या इथे मगाशी जाताना माझं लक्ष नव्हतं. काल इथे एक जे मोठं झाड होतं बाजूला, कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते पडलं म्हणतात. पडलं की पाडलं नक्की माहीत नाही, कारण का बरीचशी चुनावटीतली मोठमोठी झाडं कापून टाकली, तर हे पडलं म्हणतात. केवढं मोठं झाड होतं हे, पूर्ण ते कामावर पडलं कन्स्ट्रक्शनचं. नशीब या साईडला पडलं नाही कोणाच्या अंगावर. चला आता घरी जायला निघाले. तर आत्ताच मम्मीकडून आले आणि आज खरंच बरं नाही वाटत आहे. तुम्हाला चेहऱ्यावरनं समजेल, खोकला पण येतो आहे. आता वाजून गेले 10. आता काय डॉक्टरकडे जाणार, म्हणजे डॉक्टर गेलेच असतील. तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला बाय, गुड नाईट.